Hallelujah. Praise the Lord. And I welcome you in the name of Jesus Christ. तुम्हा सगळ्यांचं मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात स्वागत करीतो. And once again, it's a matter of joy to come and share the word of God with all of us. आणि तुम्हा सगळ्यांबरोबर पुन्हा एकदा जोडून देवाचं वचन सांगण्यात खूप आनंद आहे. And I believe आणि मी विश्वास करतो, as we keep hearing the word, जसं आपण वचन ऐकत राहतो it is strengthening us. ते आपल्याला सामर्थ्य पुरवतं, It is strengthening our faith. आपल्या विश्वासाला सामर्थ्य पुरवतं. It removes every kind of weakness from our lives. आणि आपल्या जीवनातले जे काही अशक्तपणा असतील आपले ते काढून टाकतं. It opens up the heart of God. आणि देवाचं हृदय आपल्यासाठी ते उघडतं. It gives God an opportunity to work in our lives. आणि ते देवाला संधी देतं आपल्या जीवनामध्ये कार्य I करण्यासाठी. believe the word of God is the doorway for God to enter. आणि देवाचं वचन देवासाठी आपल्या जीवनामध्ये एक प्रवेशद्वार आहे. If you don't open the door, आणि जर आपण तो दरवाजा उघडलाच नाही, no one can enter. मग कोणी प्रवेशच करू शकणार When you नाही. open that door for God आणि जेव्हा तुम्ही तो दरवाजा देवासाठी उघडता, by receiving His word, त्याचं वचन उपलब्ध करून स्वीकारून, by receiving the revelation understanding of His word, आणि त्याच्या वचनाचं जे प्रकटीकरण आहे किंवा त्याचे वचनाची जी समज आहे ती तुम्ही स्वीकारून, then you are opening and allowing God to work in your life. म्हणजेच मग तुम्ही देवाला परवानगी देता तुमच्या जीवनामध्ये कार्य करण्याची. You know, the Bible talks about the door. आणि पवित्र शास्त्रामध्ये एक प्रवेशद्वार याच्याविषयी सांगितलंय. The Bible says, Jesus said, I am the door. आणि येशू ख्रिस्त म्हणतो, मीच तो प्रवेशद्वार आहे किंवा दरवाजा आहे. And the one who comes through me, आणि जो कोणी माझ्याद्वारे आत येतो, praise God, that means there is only one door that is available for us. याचाच अर्थ काय की आपल्यासाठी फक्त एकच दरवाजा आहे. And that's only God's door. आणि तो दरवाजा, देवाचा दरवाजा कोणता And आहे? He is Jesus Christ. तो आहे येशू ख्रिस्त, That is His word. त्याचा शब्द. So now we have the word, आता आपल्याकडे शब्द आहे, and that is an entry door to many things that God has kept. आणि तोच तो दरवाजा आहे जो देवाने आपल्यासाठी अनेक गोष्टी ठेवल्यात, त्याच्यासाठी तो दरवाजा आहे. Praise God. This door cannot be opened आणि हा दरवाजा उघडणार नाही unless you want it to be opened. जोपर्यंत तुम्हाला नकोय तो उघडावा तोपर्यंत तो उघडणार नाही. See, God will not open the door forcefully. आणि देव काय जबरदस्तीने तो दरवाजा उघडणार नाही. I'm telling you, the word of God देवाचं वचन can open, by faith can open many doors for you. आणि विश्वासाद्वारे अनेक दरवाजे तुमच्यासाठी उघडले जातील. It is the faith तुमचा जो विश्वास आहे that can open the door. तोच तो दरवाजा उघडेल. Praise God. Hallelujah. And whatever is beyond the door, आणि जे काही त्या दरवाजाच्या पलीकडे आहे, you can access it and enjoy it. मग तुम्ही ते त्याच्यापर्यंत पोहोचू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. Praise God. हालेलुया. The word of God is wonderful. आणि देवाचं वचन अद्भुत आहे. More than anything, जे काही या जगात आहे त्याच्यापेक्षाही more अद्भुत. than any of your physical friends or local friends. तुमचे जे काही मित्र मैत्रिणी असतील, I'm not saying that there should not be, आणि मी असं म्हणत नाही की ते तुम्हाला नसावेत मित्र मैत्रिणी, but I'm saying more than anyone, आणि कोणीही जे आहे त्याच्यापेक्षाही above all, सगळ्यांच्या वरती you need to enjoy the fellowship with the word. तुम्ही तुमची जे काही देवाच्या वचनाबरोबर तुम्ही आनंद घ्यावा, तुमची सहभागिता असावी. If you enjoy your fellowship with your friends, जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर तुम्ही सहभागिता करता, तुम्हाला आनंद मिळतो. you know, God is not saying stop it. देव असं म्हणत नाही की त्यांच्या बरोबरची We all सहभागिता need तुम्ही थांबवा. friends. आपल्या सगळ्यांना मित्रमैत्रिणींची We गरज all असते. have friends. आपल्याला सगळ्यांना मित्रमैत्रिणी And we आहेत always like to, spend some time with them. आणि आपल्या सगळ्यांना हवं असतं की आपण थोडा वेळ त्यांच्या बरोबर घालवावा.
open our hearts. आपलं जे काय हृदयात आहे, काय विचार आहेत, Share आपण few, ते- share few instances or some experiences. काही अनुभव, काही घटना त्यांच्या बरोबर आपण शेअर करावी. That is okay. ते ठीक आहे. God is not against all that. देव काय याच्या विरुद्ध नाही. But above all, पण या सर्वाहून God उंच wants you to fellowship with Him by His word. पण देवाला हवंय की त्याच्या वचनाद्वारे तुम्ही त्याच्या बरोबर सहभागिता ठेवावी. Because that's going to add some eternal benefits and value to your spiritual life. की जेणेकरून तुमच्या आत्मिक जीवनामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये त्याच्याने काहीतरी शिक्षण मिळेल किंवा त्याच्याद्वारे काहीतरी उन्नती होईल तुमची. Praise God. आमेन. All right, so that's not the topic. This is just to begin. हे फक्त So सुरुवात. this evening, या संध्याकाळी I'm going to talk about Mark chapter 16, मार्क verse 16 verses 15 to 19. आपण मार्क 16-15 पासून पाहूया. And I believe everyone has read this passage. आणि मी विश्वास ठेवतो की सगळ्यांनी तो वाचलेला आहे. Mark chapter 16, verses 15 to 19. मार्क 16-15 ते 19 आपण पाहूया. And the Bible says, after he appeared unto the 11, as they sat at the meat, and upbraided them with their unbelief and hardness of their heart, because they believed not them which had seen him after he was risen. And he said unto them, go into all the world and preach the gospel to every creature. Verse number 15 and 16. तो त्यांना म्हणाला, सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल. All right, verses 15 and 16. So he says in 16, go into the world and preach the gospel to every creature. सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. And he says, he that is baptized, believes and is baptized, आणि जो कोणी विश्वास ठेवतो आणि बाप्तिस्मा घेतो shall be saved. त्याचं तारण होईल. But he that believes not पण जो विश्वास ठेवत नाही shall be condemned. तो शिक्षेस पात्र होईल. Now, verse number 17. 17 It says, and these signs shall follow them that believe. परंतु जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे घडतील किंवा These असतील. signs shall follow them that believe. जे विश्वास ठेवतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील. In my name ते माझ्या नावात they shall cast out devils, भूते काढतील, they shall speak with new tongues, नव्या नव्या भाषा बोलतील, they shall take up serpents, ते आपल्या हातांनी साप उचलतील, and if they drink any deadly thing, आणि ते कोणतेही प्राणघातक पदार्थ प्याले it shall not hurt them. तरी ते त्यांना कदापि बाधणार नाही. They shall lay hands on the sick, ते आजारांवर हात ठेवतील and they shall recover. आणि आजारी बरे होतील. And verse 19 says, so then after the Lord had spoken unto them, he was received up into heaven and sat on the right hand of God. मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला. An interesting thing to know आणि एक अद्भुत गोष्ट याच्यात आहे that these are the last words of Jesus before he was ascended. आणि तो वरती घेण्याच्या अगोदरची हे येशू ख्रिस्ताचे शेवटचे शब्द The होते. last physical words on earth that Jesus spoke before he was taken to heaven. आणि स्वर्गात घेण्या अगोदर येशू ख्रिस्त या पृथ्वीवर बोललेले हे शेवटचे त्याचे शब्द होते. And he has given आणि त्याने काय दिलं आपल्याला? some great responsibilities or a great commission, आणि त्यांनी आपल्याला काहीतरी महान असे कार्य दिलेले आहेत. and he says these signs हे जी सर्व चिन्ह आहे shall follow them ते त्यांच्या मागे येतील किंवा ते त्यांच्या बरोबर असतील who believe. जे विश्वास ठेवतात.
Now there are 5 signs that we are going to talk about. आणि 5 अशी चिन्ह त्याने सांगितली ज्याविषयी आज आपण बोलणार आहोत. Now I want you to listen to this very carefully. मला हवंय की तुम्ही लक्षपूर्वक ऐकावं. Because these things, कारण या सर्व गोष्टी when we understand, जेव्हा आपण समजून घेऊ, we come back to that place that actually God placed us. आणि मग आपण जर हे सर्व नीट समजून घेतलं तर आपल्याला कळेल की आपण खरे देवाने आपल्याला कुठे ठेवलेलं आहे, आपली जागा काय आहे. Many people have lost their place that God gave them. आणि अनेक लोकांनी आपली जागा गमावलेली आहे जी देवाने त्यांना दिली आहे. And when you understand this, आणि जेव्हा तुम्हाला ते समजेल, the Holy Spirit will bring you back to that same place. मग पवित्र आत्मा तुम्हाला बरोबर त्या जागे पुन्हा घेऊन जाईल. Many things of this world, या जगातल्या अनेक गोष्टी sometimes distract us आपल्याला विचलित करतात and pull you out of that place that God actually placed you. आणि जे देवाने आपल्याला जागा नेमून दिलेली आहे, ज्या जागेवर आपल्याला देवाने ठेवलंय, त्या जागेतनं आपल्याला तो सैतान बाहेर काढतो, आपलं मन विचलित करतो. And many times we don't even realize it. आणि अनेकदा तर आपल्याला समजतही नाही ते. Many times we call it as okay, it is natural. आणि अनेकदा आपण असा विचार करतो की हे नैसर्गिक आहे, ठीक आहे, असं घडतं. Oh, maybe if it doesn't happen, maybe there is some problem in me. कदाचित माझ्यामध्ये काहीतरी समस्या आहे म्हणून असं घडलं असेल. No. नाही. Because the Bible is the ultimate truth. आणि पवित्र शास्त्र जे आहे ते अंतिम सत्य आहे. You cannot, or I cannot, or no one can compromise on that truth. आणि त्या सत्यावर कोणीही तडजोड करू नये. No one can challenge it and say, oh, this may not work or this will never work. आणि कोणीही त्याला आव्हान देऊ शकत नाही की कदाचित हे त्या वचनानुसार घडेल किंवा नाही घडणार. If God has said it, जर देवाने ते बोललेलं आहे, then it will work. मग ते नक्कीच कार्य It करणार. has to work. आणि ते कार्य केलंच पाहिजे. But God's work or God's word cannot work because of some issues or some restrictions. आणि देवाची कार्य जे वचन आहे ते सत्यात येण्यासाठी कुठली गोष्ट त्याला बाधा ठरू शकत नाही, अडथळा ठरू शकत नाही. But sometimes it happens. पण कदाचित कधी असं घडू शकतं. It may happen that you heard the word but it did not work for you. आणि कदाचित असंही होईल की तुम्ही शब्द ऐकलाय, त्याचं वचन ऐकलंय, पण त्याच्यानुसार घडत नाहीये. The reason is not that God's word does not have power. आणि त्याचा अर्थ असा होत नाही की देवाच्या वचनामध्ये सामर्थ्य नाहीये. The reason is not that God didn't want to do it. आणि देवाला ते करायचं नाहीये असंही नाही. Or it's not God could not do it. किंवा देव करू शकत नाही Or he असंही did not नाही. do it. किंवा तो करत नाहीये. The Bible says पवित्र शास्त्र आपल्याला it सांगतं, is your faith तुमचा जो विश्वास आहे, that pulls that power. तो विश्वास आहे त्या सामर्थ्याला खाली खेचतो. It is your faith. तुमचा विश्वास, It is your believing तुमचं जे विश्वास ठेवण्याची पात्रता जी that आहे, pulls that power ते त्याचं सामर्थ्य ते खाली ओढतं from the word of God देवाच्या वचनाद्वारे, and makes it happen. आणि मग त्याच्यानुसार ते घडतं. The power is in the word. आणि सामर्थ्य कशामध्ये आहे? देवाच्या The वचनामध्ये आहे. ability is in the word. आणि करण्याची कुवत कोणामध्ये आहे? देवाच्या वचनामध्ये. But it is the faith that pulls it down. पण ते जे काही घडणार आहे वचनानुसार, ते घडण्यासाठी तुमच्या विश्वासाचं ते सामर्थ्य असलं पाहिजे. So don't underestimate your faith. म्हणून तुमचा जो विश्वास आहे त्याला कमी लेखू नका. Your faith is a dynamite. तुमचा जो विश्वास आहे एक डायनामाइट आहे. It is like a bomb. तो एक बॉम्ब प्रमाणे आहे. When you operate in faith, जेव्हा तुम्ही विश्वासात चालता, you allow the supernatural. तेव्हा तुम्ही जे काय अलौकिक गोष्टी आहे, You allow the impossible आणि जे अशक्य आहे, to pull and to get it down into the possible world. तुम्ही ते अशक्य जगातून ते शक्य जगामध्ये ओढून घेतात तुमच्या विश्वासाद्वारे. Your faith is the bridge. आणि तुमचा जो विश्वास आहे तो एक प्रकारे तिथे पूल आहे. Your faith is the middle bridge आणि तो विश्वासच तुमचा तो मधला पूल which आहे. can transfer things from supernatural to this world. तो त्या अलौकिक जगातनं त्या गोष्टी तुमच्या या नैसर्गिक जगात घेऊन So येतो. don't underestimate your faith.
म्हणून तुमच्या विश्वासाकडे दुर्लक्ष करू नका, त्याला कमी लेखू नका. The Lord is not talking here about the measure of faith, how much faith you have. आणि देव इथं असं बोलत नाही की किती प्रमाणात तुमच्यामध्ये विश्वास आहे त्याविषयी बोलत नाहीये. He says these signs will follow them that believe. आणि तो म्हणतो की हे चिन्ह त्यांच्या मागे येतील किंवा त्यांच्याकडे असतील जे विश्वास ठेवतात. Signs. चिन्हे. The Bible talks here about signs. इथे कशाविषयी बोलण्यात आले? चिन्हे. Signs. You know what is the meaning of signs in the original? आणि ओरिजिनल जे आहे त्याच्यामध्ये याचा अर्थ काय आहे? In the original, आणि जे ओरिजिनल भाषा आहे त्याच्यामध्ये आहे, the meaning of the word sign is आणि चिन्हाचं तिथं अर्थ काय सांगितलेला आहे? a document, एक पत्र आहे, डॉक्युमेंट आहे, a legal document एक कायदेशीर असं पत्र who has been signed by the legal authority. जे ते कायदेशीर अधिकारी आहेत त्यांनी त्याच्यावर हस्ताक्षर केले, आपली स्वाक्षरी केलेली आहे. That is the meaning of the sign in the original. याचा अर्थ त्या ओरिजिनल मध्ये साइनचा अर्थ हा आहे की त्या एका डॉक्युमेंटवर कायदेशीर तिथे स्वाक्षरी केली कायदेशीर अधिकाऱ्याने. Why? Who has signed it? आणि कोणी ती स्वाक्षरी केलेली आहे? On what has he signed it? आणि कशावर केलेली आहे? The Bible says in verse number 16. 16व्या वचनात आपण ते पाहूया. It says, "Go into all the world and preach the gospel to all creatures." सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची You're घोषणा करा. preaching of the gospel. तुम्ही काय करताय? सुवार्तेची घोषणा करताय, प्रसार करता. You're sharing of the good news. तुम्ही जी सुवार्ता आहे ती सांगत आहात. You're talking about the salvation plan of God to the world. आणि देवाचा जो तारणाचा संदेश आहे तो तुम्ही जगाला सांगत आहात. When you share about God's love to the world, आणि जेव्हा तुम्ही देवाच्या प्रीतीविषयी सगळ्यांना सांगता, जगात सांगता, this message, हा जो संदेश आहे which is of God, जो देवाचा आहे, which is being delivered from you, जो तुमच्या द्वारे सांगितला जातो, the Lord says, I am signing on this message. या संदेशावर मी स्वाक्षरी करत आहे. I am signing it on this message. या संदेशावर मी स्वाक्षरी करत आहे. And when I sign it, आणि जेव्हा मी स्वाक्षरी करतो there are certain things that will follow you. तेव्हा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या मागे येतील. Follow आणि मागे in येणे the original means, त्याचा अर्थ काय आहे? ओरिजिनल it has got two meanings दोन अर्थ आहेत त्याचे. mixed together. त्या दोन अर्थांनी मिळून एक अर्थ तयार झालेला आहे. The word follow means फॉलो याचा अर्थ एक काय आहे? something that will always be in the close proximity. तुमच्या जवळ सतत राहणार, तुमच्या अगदी क्षेत्रामध्ये जवळ राहणार. That is the meaning of close proximity. It will not go far away from you. तुमच्यापासून ते लांब जाणार नाही. That is one side of the meaning of the word follow. याचा एक अर्थ असा आहे. The second part of the word follow is, आणि दुसरा त्याचा भाग काय आहे? wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाता, this will follow you everywhere that you are. आणि तुमच्या मागे ते येईल जिथे कुठे तुम्ही असताल तिथे. Wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाल, you will see these signs behind you. तेव्हा तिथे तुम्ही तुमच्या मागे ही चिन्ह येताना पाहताल. That means, याचाच अर्थ काय? wherever you are, जिथे कुठे तुम्ही आहात, these signs will always cover you. ती जी चिन्हे आहेत ती नेहमी तुमच्या आजूबाजूला असणार. If you move from that place to another place, त्या जागेतून तुम्ही दुसऱ्या जागेवर गेलात, these signs will immediately come behind you. ती चिन्हे सुद्धा लगेच तुमच्या मागे येणार. That is the meaning of the word follow. आणि हा खरा अर्थ आहे त्याचा. So the Lord मागे said, येणे. there are 5 signs that will follow you. आणि इथे देव म्हणतो की 5 अशा चिन्ह आहेत जे तुमच्या मागे येतील. And who are the ones? आणि कुठली आहे? The ones that believe. आणि कोणाच्या मागे? जे विश्वास ठेवतात त्यांच्या. The word believe over here is आणि विश्वास ठेवणे इथे याचा अर्थ काय आहे? continuous believing. सतत तुम्ही विश्वास ठेवताय. These signs shall follow those
आणि ही चिन्हे कोणाच्या मागे येतील? who continuously believe. जे सतत विश्वासात चालतात त्यांच्या. It is the word believe over here is आणि इथे विश्वास त्याचा अर्थ काय आहे? those who believe that these signs will always be manifested. ते विश्वास ठेवतात की ही चिन्हे नेहमी माझ्याद्वारे प्रकट होतील. When those who believe that these signs will always be visible. जे विश्वास ठेवतात की ही सर्व चिन्हे माझ्याद्वारे प्रकट होतील, माझ्यातून दिसतील. And if they are continuously expecting that these signs must be manifested, आणि जेव्हा ते सतत अपेक्षा करतात की ही चिन्हे माझ्याद्वारे घडतील, दिसतील, then these signs will manifest through them. आणि मग तेव्हाच ते चिन्ह त्यांच्याद्वारे दिसतील. This is the meaning of the word believe. आणि हा त्या विश्वास ठेवणे याचा अर्थ खरा आहे. Praise God. The message that you're giving to the world, आणि जो संदेश तुम्ही जगाला देत the आहात, message of the gospel, जो सुवार्तेचे संदेश तुम्ही the जगाला message देत of आहात, God's love, देवाच्या प्रीतीचा जो संदेश तुम्ही the जगाला message देत of आहात, God's grace, देवाच्या कृपेचा संदेश, the message of salvation, सुवार्तेचा तारणाचा संदेश, the message that saves the world from sin, Satan, darkness, and hell. आणि जो संदेश जो जगाला सैतानापासून, अंधकारापासून, पापापासून वाचवतो. This message is not our own message. हा आपल्या स्वतःचा संदेश नाही. It is put by God in our heart. तो देवाने आपल्या हृदयात टाकलेला It आहे. is given to us by God. तो आपल्याला देवाने दिलेला आहे. And we are त्याच्याद्वारे. delivering the same message to the world. आणि हाच संदेश आपण जगाला सांगत आहोत. And when God gives this message, आणि जेव्हा आपण देव हा संदेश आपल्याला देतो, He signs upon that message. आणि तो त्याच्यावर स्वाक्षरी करतो. And when He signs it, आणि जेव्हा तो स्वाक्षरी करतो, when you believe that, आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, these signs will follow. त्यांच्या मागे ही चिन्ह येतील. 5 signs. 5 चिन्हे, 5 powerful signs. सामर्थ्यशाली अशी 5 And we चिन्हे. must note the sequence in which Jesus told them which 5 signs will come. आणि आपण ज्या ज्या क्रमाने ते ठेवलेले आहेत येशू ख्रिस्ताने, ते आपण लक्षात ठेवले पाहिजे. We must note what is the sequence that Jesus spoke. आणि कुठल्या क्रमाने ते येशू ख्रिस्ताने बोललेले आहेत ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. He says, तो म्हणाला, these signs will follow them that believe जो कोणी विश्वास ठेवतो त्यांच्या मागे ही चिन्ह येतील. in my name. माझ्या नावात. First, sign number 1. पहिली कुठलं आहे चिन्ह? They shall cast out devils. ते माझ्या नावाने भूते काढतील. Why casting out of devils or demons has been put as the first? आणि का भूते काढणे किंवा दुरात्म्यांना काढणे हे पहिलं ठेवलेलं आहे? The whole world, the Bible says, आणि पवित्र शास्त्र सांगतं की पूर्ण जग जे आहे is under the sway of the evil one. आणि हे त्या सर्व दृष्टाच्या अधिपत्याखाली आहे, दृष्टाच्या खाली आहे. You go in any corner of this earth, आणि ह्या पृथ्वीच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, you will find the devil's activity. तुम्हाला तिथे सैतानाच्याच तिथे कार्य दिसेल. You go to any place, कुठल्याही भागात जा, कुठल्याही जागेत जा, in any crossroad, कुठल्याही चौकात जा, in any shop, कुठल्याही दुकानात जा, in a mall, कुठल्याही मॉल मध्ये in a जा, theater, कुठल्या थिएटर मध्ये जा, wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाता, you may not physically see it. तुम्हाला ते असं प्रत्यक्ष दिसणार You नाही, may not realize it. तुम्हाला ते कळणार सुद्धा नाही. But the activity, the demonic activities are constantly working. पण सैतानाची कार्य तिथं सतत घडत असतं. God knows it. देवाला माहिती आहे. That though people can't see, जरी लोक ते पाहू शकत but नसतील, behind the scene the devil is planning. पण चित्रामागून सैतान कार्य करत आहे. Wherever possible, the devil has touched that area. आणि जिथे कुठे शक्य असेल तिथे सैतान त्या गोष्टींना स्पर्श करतो. He makes it defiled, आणि त्या गोष्टी दूषित करतो, unclean, अस्वच्छ करतो. brings his darkness in that area. आणि त्या भागामध्ये त्याचा अंधकार घेऊन येतो. Wherever he is, जिथे कुठे तो आहे, he works in filth, uncleanness, and तो darkness. तिथे त्याचं वाईट कृत्य, घाणेरडं कृत्य, अस्वच्छ कृत्य करत राहतो. The Lord said, आणि देव काय म्हणाला? the signs, the first sign that I'm giving you,
आणि पहिलं चिन्ह मी तुम्हाला काय देत When you आहे? preach the gospel, जेव्हा कधी तुम्ही सुवार्ता when सांगाल you preach the kingdom news, आणि जेव्हा तुम्ही राज्याची गोष्ट सांगाल, the first thing that will leave is the demonic activity. आणि पहिली गोष्ट काय निघून जाईल तर सैतानाचं कार्य. I will give you, and I have given you the power to cast out every activity of the devil from that place. आणि पहिलं मी तुम्हाला चिन्ह काय दिलेलं आहे की त्या भागातून सैतानाचे अंधकाराचे सर्व गोष्टी निघून जातील. You know, the Lord said in Acts 1:8, आणि प्रेषितांची कृत्य 1 मध्ये He says, Behold, की पहा, He says, when the Holy Spirit comes upon you, जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येतो, you shall receive power. तुम्हाला सामर्थ्य मिळेल. You shall receive power. तुम्ही सामर्थ्यशाली होताल, तुम्हाला सामर्थ्य मिळेल. You are believers. तुम्ही विश्वासू आहात. You have received the Holy Spirit. तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार केलाय. You have also received the power. तुमच्यामध्ये सामर्थ्य सुद्धा आलेलं आहे. But that power, पण ते सामर्थ्य, we have not understood what is the dynamics of that power. पण आपल्याला त्या सामर्थ्याची ते प्रबलताच माहित नाहीये. How powerful that thing is when God gave, when the Holy Spirit came. आणि आपल्याला माहितीच नाही की जेव्हा देवाने पवित्र आत्मा दिला त्याचं सामर्थ्य, त्याची तीव्रताच आपल्याला माहित नाही. The word power in the original means dunamis. आणि त्याचा अर्थ खरा होतो ड्युनामिस. Dunamis means, आणि ड्युनामिस म्हणजे काय? in the natural world, नैसर्गिक जगामध्ये there are some great forces that we have seen. आणि अनेक असे सामर्थ्य आपण पाहिलेले आहेत. When you see a tornado, आणि जेव्हा तुम्ही वावटळ बघता किंवा वादळ पाहता, when you see a storm in the sea, जेव्हा तुम्ही वादळ पाहता समुद्रामध्ये, when you see a tsunami, जेव्हा सुनामी तुम्ही पाहता, when you see a whirlwind, आणि जेव्हा तुम्ही वावटळ पाहता, you see the way that they come and destroy so many things. आणि मग तुम्ही पाहता की कसं ते वादळ, ते वावटळ ते सर्व नाश करतं. Strongly uprooted trees which are rooted are uprooted. आणि जे खोलवर गेलेले जे झाडं सुद्धा आहेत, मुळं त्याची, ते मुळासकट उपटून येते झाडं. Strongly firm built houses are broken down. आणि सर्व घरं सुद्धा पडतात. Why? का? Because the power behind these forces, आणि याच्या मागे असणारं जे सामर्थ्य जे it is आहे so strong. ते एवढं प्रबळ असतं. It is practically they can ruin everything. त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य असतं की ते सर्व गोष्टींचा नाश करू शकतात. If that's the power आणि हे जर सामर्थ्य on these elements of the earth, आणि या पृथ्वीवरच्या गोष्टींमध्ये आहे, how much more आणि किती जास्त the power that came from the Holy Spirit, जे सामर्थ्य पवित्र आत्म्याद्वारे आलं, like a whirlwind, जसं काय ते एक वादळ आहे, like a storm, एक वादळ आहे, like a flood, एक पूर आहे, like a tsunami, एक सुनामी सारखा which आहे, will destroy everything that the devil built on this earth. आणि जे काही सैतानाने या पृथ्वीवर त्याचं बांधलेलं आहे त्याचं नष्ट करेल. That's the power ते सामर्थ्य आहे that the तेवढं. Lord gave when the Holy Spirit came upon you. ते सामर्थ्य देवाने आपल्याला दिलं जेव्हा पवित्र आत्मा इथे उतरून And when आला. you have already received that power, आणि जेव्हा तुम्ही अगोदरच ते सामर्थ्य घेतलेलं He आहे, said, wherever you go, आणि तो म्हणतो की तुम्ही कुठेही जा, if you are in a shop, जर तुम्ही त्या शॉपमध्ये आहात, this power will follow you. ते सामर्थ्य तुमच्या मागे येईल. You go to the market, तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये जा, this power will follow you. ते सामर्थ्य तुमच्या मागे येईल. You go and meet your friends and relatives, this power will go behind you. तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांना भेटायला जा, You go to तिथं your असेल. schools and colleges, तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जा, this power will follow you. ते सामर्थ्य तुमच्या मागे असेल. You go to your workplace, तुमच्या नोकरीच्या ठिकाणी this power will follow you. ते सामर्थ्य तुमच्या मागे असेल. Praise God. हालेलुया. And when this power follows you, आणि जेव्हा हे सामर्थ्य तुमच्या मागे येतं, you will see practically, तुम्ही पाहताल, you will see all devils and demons cast out from that तुम्ही place. पाहताल त्या जागेतले सर्व सैतान त्याचं कार्य उद्ध्वस्त झाले. This
promise is not for few, but all those who believe. आणि हे काय थोडक्या लोकांसाठी नाही, पण जे विश्वास ठेवतात त्या सर्वांसाठी आहे. I'm trying to bring you to a place which is a God-given place to all of us. आणि जी जागा देवाने आपल्या सगळ्यांसाठी दिलेली आहे त्या जागेवर मी तुम्हाला घेऊन येत आहे. I'm trying to show you where we actually belong. आणि मी दाखवत आहे की खरं तर आपण कुठल्या जागेत असलं पाहिजे. God has given you such a dunamis देवाने आपल्याला ते ड्युनामिस पॉवर दिलेली that आहे. even your physical presence, तुमचं जे नैसर्गिक उपस्थिती सुद्धा, wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाता, these signs must go behind you. ते चिन्ह तुमच्या मागे गेलीच पाहिजे. And the first thing that you'll do is you will cast out demons from that place. आणि पहिली गोष्ट काय तर त्या भागातले त्या जागेतले सर्व दुरात्मे पळून जातात. I am telling you, you are not even aware तुम्हाला माहिती सुद्धा नाही that the power that you carry, जे सामर्थ्य तुम्ही घेऊन चालले wherever आहात, you went, जिथे कुठे तुम्ही जाता, even without your knowledge, the demons left that place. आणि तुमच्या नकळत सुद्धा ते दुरात्मे तिथनं पळून जातात. Without even your knowledge, तुमच्या माहितीतून तुम्हाला कळणार सुद्धा the नाही. devils stopped working and ran away from that place. शैतान तिकडे कार्य करण्याचं थांबवतो, But you didn't realize it. पण तुम्हाला ते कळत नाही. But the Bible is telling you something today, आणि पण पवित्र शास्त्र आज तुम्हाला सांगत आहे that these signs are always with you. ते चिन्ह नेहमी तुमच्या बरोबर असते. So you need to come to that consciousness म्हणून तुम्ही त्या जाणीवतेत यायला that पाहिजे. wherever I go and preach the good news of the kingdom of God, आणि म्हणून जेव्हा कुठे मी जाऊन सुवार्ता सांगेल, whenever I preach the gospel, जिथे कुठे मी सुवार्ता सांगेल, when I talk about God's love and Jesus' आणि sacrifice, जिथे कुठे मी देवाच्या प्रीतीविषयी आणि येशू ख्रिस्ताच्या त्यागाविषयी सांगेल, it is not going to be empty words. तेव्हा ते रिकामे शब्द नसतील. It is not just going to be a kind of a message, आणि तो फक्त एक संदेश असा नसेल, but the message will be followed by signs and wonders and miracles. पण त्या संदेशामध्ये चिन्ह चमत्कार घडतील. It is not I am telling today. आणि हे मी सांगत नाहीये, It is the Lord who has spoken in His word. देव त्याच्या वचनात ते बोललेलं आहे. And these signs will follow those who believe that these signs will work through them. आणि जे हे विश्वास ठेवतील त्यांच्या मागेच ही चिन्ह जातील. Many want to preach the gospel and the kingdom good news. अनेकांना सुवार्ता सांगायची आहे, But the Lord says, पण देव काय म्हणतो? in fact, Paul said, पौल म्हणतो, my preaching माझा जो प्रचार आहे is not by my human wisdom. माझ्या ह्या मनुष्याच्या बुद्धीनुसार नाहीये. I want to demonstrate what I am preaching. आणि मला जे काही मी सांगत आहे ते तुम्हाला प्रत्यक्षात उतरून दाखवायचं He आहे. says, my preaching is not by empty words. आणि माझं जे प्रचार करणं आहे ते काय रिकामे शब्द नाही. My preaching is not by my human wisdom, आणि माझ्या मनुष्याच्या बुद्धीनुसार नाहीये ते, but by the demonstration of the Holy Spirit. पण पवित्र आत्म्याच्या नुसार आहे. The demonstration of the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे त्यानुसार त्याच्यात कार्य आहे. Why do you think he spoke that? आणि तुम्ही विचार करता की तो असं का म्हटलंय? Because he knew कारण त्याला माहिती होतं that when God's Spirit came, जेव्हा देवाचा आत्मा उतरून the येतो message just not remains a message. तेव्हा तो संदेश फक्त संदेश राहत नाही. If you did not have the Holy Spirit, जर तुमच्यामध्ये जर पवित्र आत्माच then नसेल, it was just a message to be passed on to someone. मग तो एक फक्त संदेश आहे जो एकापासून दुसऱ्यापर्यंत गेलेला आहे. But when you have the Holy Spirit, पण जेव्हा तुमच्याकडे पवित्र आत्मा असतो and when you are endued with power from above, आणि जेव्हा तुम्ही तो वरून त्या सामर्थ्याने भरून जाता, your preaching goes with power. मग तुमचं जे प्रचार करणं आहे ते सामर्थ्याने भरलेलं असतं. Which power? कुठलं सामर्थ्य? Dunamis power. ड्युनामिस पॉवर. The power which can uproot every work of the devil in that place. आणि असं सामर्थ्य जे त्या भागातले जे सैतानाचं कार्य आहे ते मुळासकट The उपटून काढेल. power that can uproot every demonic work in the lives of people. लोकांच्या जीवनातलं जे सैतानाचं कार्य आहे ते मुळासकट उपटून काढेल ते सामर्थ्य. That's the power the Lord gave us. असं सामर्थ्य देवाने आपल्याला दिलेलं आहे. Praise God. हालेलुया. It is for those who believe it will work.
आणि जे विश्वास ठेवतील त्यांच्याद्वारेच ते घडेल. It is a sign for those who are believing. आणि ते चिन्ह आहे कोणासाठी? जे विश्वास ठेवतात. When you believe in the Lord, जेव्हा तुम्ही देवावर विश्वास when you ठेवता, believe in His word, जेव्हा त्याच्या वचनावर विश्वास ठेवता, the Lord did not give us any evidence in our spirit only. आणि तेव्हा देव फक्त आपल्या आत्म्यामध्ये आपल्याला त्याची एव्हिडन्स देत नाही, पुरावा देत नाही. It's not that you feel inside, oh yes. ते काय असं नाही की फक्त आपल्याला आतून वाटतं हो परमेश्वर आहे, The पवित्र inner आत्मा आहे. feeling is okay. आतून वाटणं ठीक आहे. It is for you personally. ते तुमच्या वैयक्तिक गोष्टीसाठी आहे. But the Lord here is talking about these signs which are physical outside. पण देव इथं तुम्हाला ती चिन्ह प्रत्यक्षात बाहेर सुद्धा दिसतील याविषयी सांगत आहे. When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, it's not an inner testimony. ती फक्त तुमची आतून साक्ष नाहीये. When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास the ठेवता Lord proves it outside as a testimony. आणि मग तिथं देव ती बाहेरून साक्ष कंप्लीट करतो, पूर्ण करतो. Are you understanding what I'm saying? तुम्हाला समजतंय का? God wants to reveal physically His word. आणि देवाला त्याचे शब्द पूर्णत्वात आणायचे आहेत नैसर्गिकरित्या. Casting out devil, सैतानाला बाहेर काढणं, laying hands on the sick and being healed, आणि आजारांवर हात ठेवून ते बरे होणे, drinking deadly poison by, and nothing will harm them, आणि कुठलंही विषारी पेय पिल्यावर सुद्धा काही न होणं, lifting up serpent and nothing will harm them. आणि साप उचलल्याने काही न घडणं. These are all physical signs. ह्या सर्व नैसर्गिक गोष्टी आहेत. God wants to demonstrate His power outside. आणि देवाला त्याचं सामर्थ्य तुम्हाला बाहेरून दाखवायचं आहे. Many people will not expect anything to happen outside. आणि अनेक लोक बाहेरून काय घडेल ह्याची अपेक्षाच ठेवत And नाहीत. that's where they don't see the manifestation of God's power. आणि त्यामुळे ते तिथं देवाचं सामर्थ्य पाहत नाही. They think it is spiritual, so let it happen only inside of me. आणि ते विचार करतात हे आत्मिक आहे म्हणून फक्त माझ्या आतमध्ये ते घडेल काही. The sickness is outside in the body. आणि आजार हा बाहेरून आहे शरीराला. I will just believe, okay, maybe the Lord may heal, may not heal. आणि मी विश्वास धरेल की कदाचित देव करेल किंवा But they नाही don't करेल. believe that the Lord can heal their external sicknesses which are physical, and seeing God can heal it. आणि ते विश्वासच धरू शकत नाही की देव ते नैसर्गिक तुमचे शारीरिक शरीर आहे त्याचे आजार सुद्धा बाहेरून बरे करतो. What I'm trying to explain आणि मी काय सांगायचा प्रयत्न is करतो, the signs that God gave you are not nominal ordinary signs. आणि जी चिन्ह देवाने तुम्हाला दिली ती काय साधारण अशी नाहीयेत. They are God's ordained signature, God's signature on what God has to do in your life. आणि देव तुमच्या जीवनात काय करणार आहे त्याचं स्वाक्षरी सहित देवाने विधित केलेलं आहे. Or what God wants to do through your life, God is signing it. आणि जे काही देवाला तुमच्या जीवनात करायचंय ते देवाने Through your life. तुमच्या द्वारे जे तुम्हाला करायचे, God is going to sign upon it. देव त्याच्यावर स्वाक्षरी करत आहे. The problem is God's children are not daring to believe. पण देवाची लेकरं त्याच्यावर विश्वास ठेवतच नाहीये. They are not daring to believe. आणि ते धैर्यच करत नाही त्याच्यावर विश्वास ठेवण्याचं. The first is they shall cast out demons. पहिलं आहे ते भूते काढतील. God put this on the first. आणि पहिलंच ते देवाने चिन्ह ठेवलेलं Casting out demons is God's top priority. आणि भूते काढणं हे देवाच्या पहिल्या लिस्ट मध्ये आहे. From our lives, आपल्या जीवनातून, from our homes, आपल्या घरातून, from our families, आपल्या कुटुंबातून, from our churches, आपल्या मंडळीतून, from our cities, आपल्या शहरातून, from our nations, आपल्या देशातून. from every area God has empowered you that you will cast out every work of the devil. आणि देवाने तुम्हाला ते सामर्थ्य दिले की कुठल्याही सर्व भागातून तुम्ही भूते काढू शकता. Praise God. हालेलुया. You have the power. तुमच्याकडे ते सामर्थ्य आहे. This is the sign that God gave you. हे चिन्ह देवाने तुम्हाला दिलेलं आहे. Wherever you go, जिथे कुठे तुम्ही जाता these will go behind you. ते तुमच्या मागे येईल. Many want to go behind the signs. अनेक जण त्या चिन्हांच्या मागे जातात. If somewhere these signs are being operating,
they will go behind these signs. कुठेही चिन्ह घडताना दिसतील, लोक तिथे जातील. But the Bible says it's the opposite. पण पवित्र शास्त्र तर आपल्याला उलट सांगतं. The Bible says wherever you go, these signs will go behind you. पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं जिथे कुठे तुम्ही जाताल तुमच्या मागे ती चिन्ह येतील. Praise God. हालेलुया. That means the Lord has, made you the center. देवाने तुम्हाला ते केंद्रबिंदू केलेलं आहे. And wherever you go, आणि जिथे कुठे तुम्ही जाताल these signs will go behind you. ती चिन्ह तुमच्या मागे येतील. Then it says, you shall speak in new tongues. तुम्ही नवीन भाषा बोलताल. You shall drink deadly poisons and nothing will harm you. प्राणघातक पदार्थ तुम्ही प्याले तरी तुम्हाला काही होणार नाही, ते तुम्हाला बाधणार नाही. This doesn't mean that we go and start drinking any deadly thing. याचा अर्थ असा होत नाही की आपण जाऊन ते प्राणघातक काही पदार्थ प्याले पाहिजे. Because it says if they drink. आणि तिथं लिहिलंय जर ते पितील. Without your knowledge, if someone gives you a poison to drink. याचाच अर्थ न कळत जर कोणी तुम्हाला विष प्यायला दिलं. Even if you by mistake put anything in your mouth and goes into your stomach which was lethal or deadly. आणि न कळत जर तुम्ही काही गोष्टी पिलात आणि तुमच्या त्या पोटामध्ये ते गेल्या, it will not even harm you. त्या तुम्हाला घातक ठरणार नाही. You will not die. तुम्ही मरणार नाही. You will not fall sick. तुम्ही आजारी You पडणार will नाही. not even see the effects of it. आणि त्याचे परिणाम सुद्धा तुम्ही तुमच्या शरीरावर पाहणार The नाही. power of death will be nullified by the power of life inside of you. आणि जे मरणाचं सामर्थ्य आहे ते तुमचं जे तुमच्यामध्ये असणाऱ्या जीवनाच्या सामर्थ्याने ते शून्यवत होईल. It is always the life swallows death. आणि हे नेहमी आहे जसं आहे की जे जीवन आहे ते त्या मृत्यूला गिळंकृत करतं. It is not death will swallow life. आणि असं नाही की ते मृत्यू त्या जीवनाला गिळंकृत करेल किंवा गिळून टाकेल. It is the life that will swallow death inside. जे जीवन आहे त्या मृत्यूला गिळंकृत करेल. You are carrying the power of life. तुमच्यामध्ये ते जीवनाचं सामर्थ्य आहे. These signs, when Jesus spoke to the disciples, आणि या चिन्हांविषयी जेव्हा येशू ख्रिस्त शिष्यांबरोबर बोलला, was after the resurrection, ते पुनरुत्थानानंतर, not before the resurrection, पुनरुत्थानाच्या अगोदर not नाही. before he was going on the cross. आणि तो क्रूसावर चालला तेव्हा नाही. After Jesus died, buried, rose, आणि क्रूसावर तो मरला, पुरला गेला आणि जेव्हा नंतर तो उठला गेला, and he was walking in that resurrection power. आणि जेव्हा तो त्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात चालत होता. This commission came from resurrected Christ. आणि हे कुठून आलेलं आहे? त्या पुनरुत्थित ख्रिस्ताकडून हे चिन्ह किंवा शब्द आलेले It आहेत. came from that Christ who was conqueror over sin, Satan, death and hell. आणि त्या ख्रिस्ताकडून आलेलं आहे ज्याने मृत्यूवर, पापावर, शापावर विजय मिळवलेला आहे. And these words have the same power. आणि ह्या शब्दांमध्ये तेच सामर्थ्य आहे. These words carry the same resurrection power. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तेच पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. You receive that life inside of you. तुम्ही ते जीवन तुमच्या आतमध्ये घेतलेलं आहे. Death is swallowed. आणि मृत्यू हा गिळंकृत झालेला आहे. Whatever, whenever the devil tries to plan anything against you. आणि जेव्हा कुठे सैतान तुमच्या विरुद्ध काही योजना आखेल, Maybe someone will try to, give you a drink mixed with a poison. आणि कदाचित कोणी तुम्हाला पॉइझन दिलं, It will not harm you. ते तुम्हाला घातक ठरणार I नाही. remember there was a man of God many years ago. आणि खूप वर्षापूर्वी एक देवाचा सेवक होता. When he received the Lord in his life, जेव्हा त्याने देवाला त्याच्या जीवनात स्वीकारलं, he was from a different faith, तो वेगळा a different community. दुसरा धर्मातून होता. And when he received Christ, जेव्हा त्याने ख्रिस्ताला स्वीकारलं, his faith became so firm. त्याचा विश्वास इतका वाढला होता. His family tried to turn him back to the old faith. आणि त्याचं जे कुटुंब होतं त्याला पुन्हा त्यांच्यामध्ये घेऊन जात होतं भूतकाळात. They convinced him strongly, आणि ते त्याला खूप समजावत होतं. but he would not believe. पण तो त्यांचं ऐकत नव्हता. He always used to tell him, I have found Christ. तो नेहमी म्हणायचा की मला ख्रिस्त I have सापडला, found life. मला जीवन Now सापडलं, I will not turn back. मी पुन्हा वळणार I नाही, will walk in the ways of God. मी देवाच्या मार्गात चालेल. And they were fed up with this man. आणि ते कंटाळले या मॅन ऑफ गॉडला. And then a day came.
आणि एक अशी वेळ आली when this family planned to poison this man. आणि त्यांच्या कुटुंबाने ठरवलं की ह्याला विष द्यायचं. And without his knowledge, आणि त्याच्या नकळत they put poison in his food. त्यांनी त्याच्या जेवणामध्ये विष घातलं. And they gave it to him. आणि त्यांनी त्याला जेवायला ते अन्न खायला दिलं. And he ate it. आणि तो जेवला. The poison started working inside of him. त्याच्या आतमध्ये ते जे विष आहे ते कार्य करायला लागलं. And he started vomiting and he knew something went wrong. आणि त्याला उलट्या व्हायला लागल्या आणि त्याला कळलं काहीतरी विचित्र घडत आहे. And he fell unconscious. आणि तो बेशुद्ध पडला. There was a pastor in that area. आणि त्या भागामध्ये एक पाळक राहत He होते. picked up that man, त्यांनी त्याला घेतलं. brought it to his home. त्याच्या घरी घेऊन गेले. He prayed for him. आणि त्याच्यासाठी प्रार्थना He केली. rebuked the devil. त्याने सैतानाला रिब्यूक He केलं. cast the demon of death out. आणि ते मृत्यूच्या दुरात्म्याला त्यांनी बाहेर काढलं. The whole night he was unconscious. पूर्ण रात्र तो बेशुद्ध होता. And early morning, 6 o'clock, आणि सकाळी 6 वाजता this man gets up. तो मनुष्य देवाचा सेवक उठला. Does not realize what happened. आणि त्याला कळलंच नाही की काय घडलं. He gets up as of fresh. आणि एक नेहमीसारखा सकाळी तो उठला. And the pastor tells him आणि त्या पाळकांनी मग त्याला सांगितलं that someone poisoned you. की कोणीतरी तुझ्या अन्नामध्ये विष But घातलं. even if they poisoned you, जरी त्यांनी विष घातलं because you believed in the Lord of life, पण तू जीवनाच्या परमेश्वरावर विश्वास ठेवतो, death will not reign upon you. ते मृत्यू तुझ्यावर राज्य करू शकलं नाही. Praise God. And this man was raised to life again. आणि तो मनुष्य पुन्हा जीवनाकडे And आला. his family was shocked. आणि त्याच्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला. This family was expecting this man to die in a couple of hours. आणि त्यांच्या कुटुंबाला वाटलं होतं की 2 तासामध्ये ह्याचा मृत्यू But होईल. the family sees this man next day early morning outside the house पण त्या again. कुटुंबाला तो मनुष्य त्यांच्या घराबाहेर पुन्हा दिसला. That's the power of life that we carry. आणि हेच सामर्थ्य आहे जीवनाचं आपण घेऊन चाललेलो आहे. Praise God. हालेलुया. And the last thing is, आणि शेवटची you गोष्ट, shall lay hands on the sick and they shall recover. तुम्ही आजारांवर हात ठेवताल आणि ते बरे होतील. You carry तुमच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. You carry that healing power. तुम्ही ते आरोग्याचं सामर्थ्य घेऊन Your चालला आहात. hands are healing hands. तुमचे हात हे आरोग्य देणारे हात Your आहेत. body is a healing body. तुमचं जे शरीर आहे ते आरोग्य देणारं आहे. Because I believe मी विश्वास ठेवतो wherever I lay my hands upon anyone, जिथे कुठे मी माझे हात आजारांवर ठेवतो, I've taken this verses, this promise very seriously. आणि तेव्हा मी हे जे देवाने वचन दिलेले आहेत ते खूप गंभीरतेने घेतो. I believe that wherever I go, demons will be cast out. मी विश्वास ठेवते जिथे कुठे मी जाईल भूते पळून I जातील. believe even if I drink anything which is poisonous, it will not harm me. आणि मी विश्वास ठेवते जरी कुठलाही प्राणघातक पदार्थ मी प्यालो तरी मला काही होणार नाही. Even if a time comes where things are so deadly in my life and I have to handle those things, they will not hurt me. आणि अशा काही गोष्टी माझ्या जीवनात घडतील पण त्या मला हार्म करणार नाहीत. And wherever I go, आणि जिथे कुठे मी जाईल and when I lay my hands आणि मी माझा हात ठेवेल upon the sick, आजारांवर, it is not that I will become sick. आणि ते असं होणार नाही की मी आजारी पडले The त्यामुळे. sickness will not come upon me. आजार माझ्यावर येणार नाही. But the healing that is inside of me, the healing virtue that is inside of me will be transferred upon those who are sick. पण माझ्यामध्ये जो आरोग्य आहे ते आरोग्य माझ्यामध्ये त्यांच्यामध्ये वाढेल. And they shall recover. आणि ते बरे होतील. They will be blessed. आणि ते आशीर्वादित They होतील. will be healed. ते आरोग्य They पावतील. will recover. ते बरे होतील. Praise God. हालेलुया. It is not that you will become adversely impacted. आणि उलट तुम्ही त्याचा प्रभावित होणार नाही. Don't worry, because many people still fear, oh, if I lay hand upon a person who is sick, what will happen? आणि अनेक जण असा विचार करतात आजारावर मी हात ठेवलं तर काय I've होईल? laid hand upon a person who was sick with leprosy. आणि लेप्रसी असलेल्या एका व्यक्तीवर मी हात ठेवून I've laid प्रार्थना hands केली. upon people who are sick with contagious आणि diseases. संसर्गजन्य रोग असणाऱ्या लोकांवर मी हात ठेवून प्रार्थना केली. Upon those people who are suffering with corona. कोरोना बाधित TB. लोकांच्यावर, टीबी झालेल्या All लोकांवर, these are contagious diseases. ही सर्व संसर्गजन्य रोग आहेत. But not once these things
came back upon me. पण एकही गोष्ट माझ्यावर उलटून आली नाही. Why? का? Because of the promise of God. कारण देवाच्या वचनावर You shall lay hands upon the sick and they shall recover. तुम्ही आजारांवर हात ठेवताल आणि ते बरे होतील. I have seen people recovering and miraculous things happening. मी पाहिलंय की लोक बरे होत आहेत आणि चमत्कारिक गोष्टी त्यांच्या जीवनात घडत These आहेत. signs are not been given to those who are living a very holy life. आणि हे चिन्ह अशा लोकांना दिले नाहीत की जे पवित्र जीवन जगतात. These signs are not given to those who are very knowledgeable in the word of God. आणि देवाच्या वचनात एकदम हुशार असणाऱ्या लोकांना ही चिन्ह नाही दिली. These signs have been given to those who simply believe in the word that it will work. जे कोणाला दिलं तर जे विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी No दिलेलं. qualification. त्याच्यासाठी कुठली पात्रता नाही. No qualification for these signs to go behind you. कुठली पात्रता नाही की ते चिन्ह त्यांच्या मागेच जाईल. Only one qualification, फक्त एकच पात्रता that you must believe की तुम्ही विश्वास that ठेवला these पाहिजे. will work. की ही गोष्ट That घडेल, these will work. की या गोष्टी घडतील. Praise God. हालेलुया. When you believe, जेव्हा तुम्ही विश्वास I ठेवता told you the meaning of the word follow. आणि तुम्हाला मी फॉलो म्हणजे त्याचा अर्थ सांगितलेला It आहे. means it will always hover and be around you. याचा अर्थ नेहमी तुमच्या आजूबाजूलाच ते असेल. And it also means that wherever you go, it will be there with you. याचा अर्थ असाही होतो की जिथे कुठे तुम्ही जाताल तुमच्या बरोबर ते असेल. Praise God. हालेलुया. These signs ही are चिन्ह God given. देवाने दिलेली आहे The devil will not go against it. आणि सैतान त्याच्या विरुद्ध जाणारच नाही. No one will go against it. त्याच्या विरुद्ध कोणीही जाणार नाही. Because these are commissioned by God Himself. कारण ही देवाने दिलेली आहे. These are commissioned by Jesus Himself. येशू ख्रिस्ताने स्वतः ती चिन्ह ते आपल्याला दिलेली आहे. When Jesus commissioned, जेव्हा देव देतो येशू ख्रिस्त no one will challenge it. कोणीही त्याला आव्हान देऊ शकत Only नाही. one thing that can stop it: फक्त एकच गोष्ट ते थांबवू शकते. your unbelief, तुमचा अविश्वास, your doubt. तुमचा संशय. If you show unbelief, जर तुम्ही अविश्वास दर्शविता then you can preach a message of the gospel मग तुम्ही तो सुवार्तेचा संदेश without any manifestation of signs and wonders, कुठल्याही चिन्ह चमत्काराशिवाय शिकवू शकता and no one will understand. आणि कोणालाच तो समजणार. They will hear, ते ऐकतील they will go. आणि ते जातील. The early church understood the power. अगोदरची जी मंडळी होती सुरुवातीची मंडळी त्यांना समजले होते. The early church understood the power of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हे सुरुवातीच्या That's मंडळीला कळलं why होतं. the apostles, whenever they preached, आणि म्हणून प्रेषित जेव्हा पण काय शिकवायचे there were प्रचार करायचे, manifestations of the power of the Holy Spirit. म्हणून तिथे मग पवित्र आत्म्याचं प्रकटीकरण मिळायचं. They saw healings, आरोग्य they saw घडायचं, wonders, चमत्कार they saw घडायचे. Peter's shadow falling upon people, आणि पेत्राची जी सावली त्यांच्यावर पडायची. they saw Paul's handkerchief being healing others. आणि त्यांनी पाहिलं की पौलाचा जो रुमाल आहे त्याच्याद्वारे लोक बरी होत होती. They saw the demons cast out by word. आणि शब्दाद्वारे भूते बाहेर पडत होती. They saw all these supernatural things when they preached the kingdom news. हे सर्व घडताना त्यांनी पाहिलं जेव्हा ते सुवार्ता सांगायचे, प्रचार Praise God. हालेलुया. Nothing different today. काही वेगळं आता नाहीये. Nothing is different today. आज काही वेगळं नाही. These same signs will go behind you which went behind Paul. आणि ही चिन्ह तुमच्या मागे जातील जे पौलाच्या मागे गेले. The same signs will follow you which went behind Peter and John. आणि पेत्र आणि योहानाच्या मागे जी चिन्ह चमत्कार झाले ते सुद्धा तुमच्या मागेच The येतील. same signs will follow you that were with Jesus when he was on the earth. आणि जेव्हा येशू ख्रिस्त पृथ्वीवर होता त्याच्याबरोबर जी चिन्ह चमत्कार घडले तेच तुमच्या बरोबर पण घडतील. Praise God. Only thing that will stop it फक्त एकच गोष्ट ते घडण्यापासून थांबवेल. is our unbelief, आपला अविश्वास, is our doubt. आपला संशय. I am challenging you today. मी आज तुम्हाला आव्हान करतो. Believe. विश्वास ठेवा. Believe for any supernatural things to happen. कुठलीही अलौकिक गोष्ट घडण्यासाठी विश्वास ठेवा. Believe for anything which you have never even imagined to happen. आणि कधी घडेल की नाही असं जर तुम्ही कधी विचार केला असेल अशा You गोष्टीवर are विश्वास not ठेवा. realizing the dunamis that is lying inside of you
unused. आणि तुमच्यामध्ये जे ड्युनामिस सामर्थ्य आहे जे तुम्ही कधी वापरलं नाही याच्यावर विश्वास It ठेवा. is just inside of you but not being used. तुमच्या आतमध्ये आहे पण ते तुम्ही कधी वापरलंच नाही. By your faith, तुमच्या विश्वासाद्वारे it's like you are going to open the floodgates of this power. तुम्ही तुमच्या विश्वासाद्वारे त्याच्यासाठी दरवाजे उघडत The आहात. floodgates. ते पुराचे दरवाजे. And it is going to flood every area of your life, of your home, of your everything concerning you. तुमच्या जीवनातल्या प्रत्येक भागामध्ये ते वाहतील. Your faith is the door that will open the floodgates. आणि तुमचा विश्वास आहे तो दरवाजा ते तुमच्यासाठी उघडलं जाईल. Praise God. Hallelujah. If you believe, जर तुम्ही विश्वास ठेवता. I am challenging you. मी तुम्हाला You आव्हान will देतो. come up with wonderful testimonies. तुम्ही अनेक साक्षी घेऊन येता. Because as we are hearing this, जसं आपण हे ऐकत आहोत, as we are open to our, if the ears are open and our hearts are open जर आपले कान आणि हृदय उघडलेलं असेल, to what you are hearing today, जे काही तुम्ही आज ऐकताय you will त्याच्यासाठी see the dunamis power working and operating inside of you now and now and now, and you will see this happening. आणि तुम्ही पाहताल त्या गोष्टी तुमच्या जीवनात आत्ता घडतात. Praise God. Hallelujah. If you believe, जर तुम्ही I'm विश्वास- telling you, the believing is a simple act, विश्वास ठेवणं एक साधी गोष्ट आहे, but it can do पण wonders. त्याच्याद्वारे अद्भुत कार्य होईल. Wonders. अद्भुत कार्य. Praise God. Hallelujah. Whatever is your challenge, जे काही तुमचं आव्हान असू दे, whatever is your condition today, जे काही तुमची परिस्थिती असू दे, the power of the Holy Spirit, देवा पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, the dunamis power, ड्युनामिस सामर्थ्य, is able to change it right now. ते तुमची परिस्थिती बदलायला सामर्थ्यशाली आहे. Right now. आत्ता If you believe, जर तुम्ही विश्वास you will ठेवला, see things changing from today. तुम्ही पाहताल गोष्टी आत्तापासून बदलतात. Praise God. You will see your sicknesses disappearing now. तुम्ही पाहताल तुमच्यातले आजार आत्ता निघून गेलेले आहेत. You will see good news being heard the moment you get up tomorrow. You will hear good news the day you get up tomorrow. आणि उद्या तुम्ही काहीतरी उत्तम बातमी ऐकता. You will see, this power हे सामर्थ्य जे आहे is not going to make things easy. ते गोष्टी सोप्या करणार नाही. This power हे सामर्थ्य is going to make things possible. ते गोष्टी शक्य करेल. Did you get what I said? कळलं का तुम्हाला? This power inside of you is not going to make your things easy. ते सामर्थ्य तुमच्या गोष्टी सोप्या करणार नाही, This power inside of you will make things possible. पण ते सामर्थ्य तुमच्यासाठी गोष्टी शक्य करेल. Praise God. Hallelujah. If you are ready, जर तुम्ही तयार आहात, if your hearts are open, जर तुमचे हृदय उघडे आहे, if you have broken every barriers of unbelief, जर तुमचा अविश्वास तुम्ही तोडून टाकलाय, if you have removed every barrier of fear, भीतीचं सर्व तुम्ही काढून टाकले असेल, then right now this dunamis power is ready to invade your life. मग हे जे दुनामिस सामर्थ्य आहे ते तुमच्या जीवनात प्रवेश करायला तयार आहे. Praise God. Let's close our eyes. We are going to pray. आपण प्रार्थना करूया. Dear Heavenly Father, in the name of Jesus Christ, as we have spoken, as Lord your word has been sown in every heart, as Father, thy Spirit is present, and because your Spirit is present, the dunamis power is already present to do wonderful things in our lives, Abba Father. I believe in the name of Jesus. It is through faith, it is through the believing that these wonders and signs and miracles will be manifested in our life from right now. In the name of our Lord Jesus Christ, right now, I take authority. I take that unction, that mantle upon me, and I use it upon your people right now. In the name of Jesus Christ, I cast out every form of oppression in their bodies, any kind of sickness or disease, any kind of oppression of Satan,
any demonic work, any activity of Satan, any dark thing that the devil is trying to work in their lives, anything, Father, that the devil has planned, any spirit of death, any spirit of accidents, any spirit that is trying to cause them harm, right now, in the name of Jesus, under the power of the Holy Spirit, right now, I command all these devils and demons to come out of their lives in Jesus' name. I command these demons to stop working as I release, Abba Father, the power, the dunamis power upon their lives, upon their homes, upon their families, upon their jobs, even upon their children. Right now, as they open their hearts and receive it, I release that power upon them. I release that resurrection power which the Spirit of God brought upon us. And I pray in Jesus' name, let life flow in every part of their life, every part of their body, every part of their family, every part of the jobs, every part of the business. I pray life to enter in the name of Jesus. I pray, dear Father, in Jesus' name, whatever the devil caused, any confusion, anything that the devil raised upon their life, in the name of Jesus, I break it down in Jesus' name. I pull it down. उसको सब चीज को हम बांध कर तोड़ते प्रभु यीशु मसीह के नाम से. I pray, Abba Father, in the name of Jesus, I set your people free, free in their mind, free in their soul, free in their body, right now in Jesus' name. I pray, dear Abba Father, no pain, no sickness, no disease, no infirmity, no weakness will remain in their homes, in their lives, in their families, in Jesus' name. Abba Father, I pray right now, anything, Master, that they are facing as a financial crunch, as a financial blockages, any kind of demonic curses operating upon anyone which has held up their finances, held up their flow of finance or money, right now, I release it upon them in Jesus' name. I break every curse upon their body, which has caused that sickness. I break it in the name of Jesus. I pray, dear Father, right now, let them experience a release in their body, release in their homes, release in their finances, release in their jobs, release in their master health, in Jesus' name. Thank you, Father. I pray even their marriages be blessed in Jesus' name. Let the husband-wife relationship be blessed in Jesus' name. Let their husband, the family, the parents, children relationship be blessed in Jesus' name. Whatever they're praying for, Father, whatever need they have, I believe, Master, when this power is released, every need is met supernaturally in Jesus' name. Whatever their requirements are, their needs are, in the name of Jesus, they are blessed, Abba Father. I call them blessed. I call them provided by God in Jesus' name. Jehovah Jireh is ruling upon their life. Supernatural provision is being released upon their life in Jesus' name. Health being released upon their life in Jesus' name. Thank you, Father. In Jesus' name, we receive it, Abba Father, by faith. We receive it in our lives in Jesus' name, because we believe you said, Lord, these signs will follow. Wherever we are, the signs must manifest. Healing must manifest. The release must manifest. Liberty must come in Jesus' name. Freedom must come in Jesus' name. Thank you, Father. Thank you, God. I believe, Master, whoever are a part of this prayer this evening, of this fellowship this evening, have received a mighty breakthrough in every area of their life in Jesus' name. Especially I pray for those who are sick. No sickness will remain from today in the name of Jesus. Anyone who has lost their job, I pray that job be restored in Jesus' name. Job, come back to the people. Come back to that person in Jesus' name. I bless the people. I bless your people right now in Jesus' name. Thank you, Father.